सहारा बन के सहारा, तेरी मशाल ने दिखाया किनारा दिखाया। म्हणजे इतकं त्यांचं हे होतं की बरोबर आपलं सकाळी उठून आपली शेविंग करून हे तेव्हा आंघोळ वगैरे करून मग इथं बसायचे. तर मग इथं बसल्यानंतर हॉलमध्ये बसल्यानंतर आधी कोणी हॉलमध्ये येत नव्हतं, कारण त्यांना भेटायला पुष्कळ लोक यायचे. आणि मग आम्ही आतमध्येच राहायचो. मी खेळत राहायचे, कारण बॅरिस्टर साहेबांची लहान बहीण ती माझी मैत्रीण होती. असं सगळा प्रकार चालू होता. मग माझं लग्न झाल्यानंतर मग मला थोडंसं वेगळ्या पद्धतीने त्यांच्या संगती वागावं लागत होतं. म्हणजे पहिल्यांदा भाऊदादा म्हणायची, मग नंतर भाऊजी म्हणायला लागले मी त्यांना. आणि त्यांच्याकडे इतके लोक यायचे की त्यांना फुरसतच नव्हती राहत. राहिलो त्यांच्या जवळ जितका राहिलो तितकं मला वाटते कोणीही त्यांच्या जवळ राहिलेलं नाही आहे. मी त्यांच्या 2 आठवणी सांगू इच्छितो. मी त्यांच्या खंदा समर्थक आहे आणि विद्यार्थी दशेपासूनच मी त्यांचा जरी RPIचे तुकडे झाले तरी पण मी स्वतः बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्याच मागे होतो. आणि या ठिकाणची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी स्थापन असताना मी त्यांच्या जवळ होतो, मी सोबत होतो. मी त्याचा सुरुवातीचा मेंबर आहे. आणि त्याच्यामुळे काही दुसरे एलिमेंट्स जे होणार होते मी ते येण्याचं टाळलं. परंतु बाबासाहेबांचं बॅरिस्टर साहेबांचं एक मी पाहिलं की बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकणारे ते होते असं माझं मत आहे. याचं कारण असं की पी सोसायटीची स्थापना होत असताना बाबासाहेबांनी आपल्या घरच्या कोणत्याही मेंबरला घेऊ नये अशा प्रकारचं सांगितलं होतं. आणि कोणी त्यांचं मेंबर त्यांच्या घरचं देते नाही आहे. बॅरिस्टर साहेबांनासुद्धा आपल्या घरच्या कोणत्याही माणसाला घ्यायचं नव्हतं. परंतु श्रीहरी खोब्रागडे त्यांचे लहान भाऊ हे भारतीय बहुजन सभा जिल्ह्याचे हे अध्यक्ष होते. आणि त्याच्यामुळे मी गळ घातली की बा ते धार्मिक संस्था जेव्हा आहे आणि हे ग्राउंड धार्मिक संस्थेला मिळाले आहे तेव्हा त्यांचं राहणं म्हणजे आवश्यक आहे. माझं म्हणणं त्याने मान्य केलं आणि त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे कार्यकारिणीमध्ये घेण्यात आले. बॅरिस्टर साहेबांचं हे जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आपल्या नेतृत्वामध्ये फार कमी ठिकाणी दिसतं आहे असं मला वाटते. आणि म्हणून ते बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकणारे एकमेव अशा प्रकारचे राजकीय पुढारी होते असं मला वाटते. या ठिकाणी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवनमध्ये 99व्या वर्ष पूर्ण झालेली आहे. शताब्दी महोत्सवाच्या वर्षामध्ये आपण सुरुवात केलेली आहे. 25 सप्टेंबर आज त्यांचा जन्मदिवस आहेच. मी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंच्या बऱ्याचशा आठवणी, लहानपण माझं याच घरी गेलं आणि बॅरिस्टरसाहेबाच्या अंगावरती मी खेळलो. आणि सर्व सहवासामध्ये त्यांचा राजकीय क्षेत्रामध्ये असेल, रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीमध्ये असेल, बौद्ध अनुयायांना धम्मांतर देण्याच्या संदर्भातला असेल विषय, सामाजिक उत्कर्णासाठी विषय असेल, इकॉनॉमिकल ज्याला आपण म्हणतो कसा सदृढ समाज झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेला प्रयत्न मी या ठिकाणी त्यांचा जो पक्षाचा जो काम करण्याचा जो त्यांची जी शैली होती आज गेली तब्बल त्यांना जाऊन 84मध्ये गेलेत ते. आज जवळपास हा जो कालखंड आहे जवळपास 50 वर्षाचा 40 वर्षाचा जवळपास लोटलेला आहे. जी रिपब्लिकन चळवळ जी होती, ज्या माध्यमातून त्यांनी चळवळीला जी गतिमान देण्याचा जो प्रयत्न केला आणि एक रिपब्लिकन म्हणजे बाबासाहेबाच्या आधारित असलेला पक्ष हा कसा स्वबळावरती राहिला पाहिजे. अलीकडे आजच्या घटनेमध्ये मी एक संकल्प आपण या बॅरिस्टरसाहेबाच्या जयंतीनिमित्त आपण करूया की येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी चळवळीला कसं मजबूतीकरण करता येईल त्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न असला पाहिजे. आज बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात आहे. म्हणजे 99वी जयंतीपासून आम्ही सुरुवात केलेली आहे. मागच्या वर्षी 98वी जयंती होती तेव्हापासून आम्ही 3 दिवसीय कार्यक्रम घेतले होते. यावेळेस 5 दिवसीय कार्यक्रम म्हणून सुरुवात केलेली आहे. आणि मी प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे, अखिल भारतीय रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष
आपल्या सर्वांना सांगतो की बॅरिस्टर साहेबांचं जे कार्य होतं फार महान कार्य होतं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ त्यांनी समाजात तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे. आज त्यांची जयंती आणि शताब्दी वर्षाची सुरुवात आजपासून सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होत आहेत. नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, सोलापूर अशा अनेक जिल्ह्यात जयंतीचे कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात सुरुवात झाले आणि हे कार्यक्रम आजपासून वर्षभर आम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवायचा आहे. त्याचं कारण असं आहे की जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो रिपब्लिकन पक्ष दिला होता तो रिपब्लिकन पक्ष त्यानंतर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, शिवराज दादासाहेब गायकवाड, कट्टीसाहेब ह्या लोकांनी चालवला. आज त्यांच्यानंतर आज हा पक्ष घेऊन आम्ही समोर आलो. या पक्षाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम राबवलेले आहे. त्याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावान सहकारी म्हणून बॅरिस्टर साहेबांनी काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शेड्यूल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष होते. त्यांच्यासमोर एवढी सिनियर मंडळी त्यावेळी असताना त्यांनी बॅरिस्टर साहेबांची जनरल सेक्रेटरीपदी नियुक्ती केली आणि बॅरिस्टर साहेबांनी प्रामाणिकपणे त्यांच्याबरोबर कार्य केलेलं आहे. बॅरिस्टर साहेबांचं 99 जयंती आहे काय? बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची आज 100वी जयंती आहे आणि हे जयंती शतक सुरू झालेलं आहे. त्याबद्दल तर मी सर्वप्रथम धर्मबांधवांना आणि आमच्या सर्व चंद्रपूरकरांना मी शुभेच्छा देते. आणि बॅरिस्टर साहेबांची जर तुम्ही इतिहास बघाल तर त्यांचा जो सगळ्यात महत्त्वाचा जो हे आहे प्रसंग आहे त्यांच्या जीवनातलं किंवा हे चंद्रपूरकरांच्या जीवनातलं, चंद्रपूरच्या दीक्षाभूमी हे वैभव मिळवून देणारं हे खोब्रागडे घराणं आणि श्रीमंत देवाजी बापू खोब्रागडे आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुढाकारातून चंद्रपूरमध्ये दीक्षा देण्याचा समारंभ जो धम्मचक्र अनुवर्तन दिन आपण मनवतो तो दिवस 16 ऑक्टोबरचा त्यांच्यामुळे आपल्याला ह्या चंद्रपूरला पावनभूमीचं स्वरूप प्राप्त झालं आणि हे त्यांचं एक ऐतिहासिक वैभव आपल्या चंद्रपूरला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या रूपाने आपल्याला मिळालेलं आहे. रिपब्लिकन चळवळ आणि आंबेडकरी चळवळीमध्ये सिंहासारखं ज्यांनी काम केलं, वाघासारखं ज्यांनी काम केलं त्यांच्यामध्ये प्रथम नाव हे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेचं येतं आणि त्याच्यानंतर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे घराण्यातील मुलांनी आंबेडकरी चळवळ चालवली आणि ती आताही आंबेडकरी चळवळ चालत आहे. ह्या आंबेडकरी चळवळीत आता नवीन आमच्या कुटुंबातले काही मुलं समोर आलेले आहेत, जसे की आमचा मोबीन किंवा आमचे पोरं सगळे. आताच तुम्ही त्यांची मुलाखत घेतली, गौरव देशक खोब्रागडे वगैरे हे मुलं आता रायटर झालेले आहेत. त्यांनी आपल्या आजोबांबद्दल अनेक चांगले पुस्तकं लिहिलेले आहेत. तर ते पुस्तकं लोकांपर्यंत यावं एवढी माझी अपेक्षा आहे. कारण की त्यांचा इतिहास, जुन्या पिढीचा इतिहास नव्या पिढीने लोकांसमोर मांडला पाहिजे आणि याच्यासाठी नवीन पिढी ही प्रयत्न करीत आहे. याचं मला गर्व वाटतं की मी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची सून आहे आणि माझे आजोबा देखील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या संस्थेमध्ये PS भगत सचिव होते. त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करत होते आणि आम्ही लहानपणापासूनच बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची चळवळ पाहिली. तर मी बॅरिस्टर साहेबांवर नाही, बॅरिस्टर साहेबांच्या वडिलांवर मी एक पुस्तक लिहिली होती इंग्लिशमध्ये. कारण की आता नवीन जे स्टुडंट्स आहे ते त्यांचं एज्युकेशन मोस्टली इंग्लिशमध्ये राहते, तर त्यांच्यापर्यंत हिस्ट्री पोहोचावं देवाजी बापूंची, जे म्हणजे महार समाजाचे पहिले बिझनेस पर्सन होते, ज्यांनी बजाज, बिर्ला सगळ्यांसोबत बिझनेस केला आणि बिझनेस म्हणून पैसा कमावून फक्त घरच्या लोकांचं पोट नाही भरलं तर समाजाचं भरलं आणि मग सामाजिक कार्यातून बाबासाहेबांचे एक निष्ठावंत कार्यकर्ते बनून राहिले देवाजी बापू. तर मी ही पूर्ण इतिहास त्या पुस्तकात मांडला आहे. त्याच्यात मी त्यांच्या आईबद्दलसुद्धा लिहिलं आहे, पैकाबाई खोब्रागडेंबद्दल, जे म्हणजे जवळपास 100 वर्षापूर्वी त्यांनी आपलं स्वतःचा धंदा चालू केला होता आणि त्या काळी एका बाईने, विधवा बाईने स्वतःचा धंदा चालू करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती. तर हे सगळ्या गोष्टी मी त्या पुस्तकात लिहिल्या आहे.